गुड मॉर्निंग फ्रेंड्स. वेलकम टू डिप्लोमाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तर आज आपण लेक्चर नंबर 3 घेऊन आलेलो आहे ऑन युनिट नंबर 2, दॅट इज अनालिसिस ऑफ बीम. त्याच्यामध्ये आपण आज टाइप 1 चा प्रॉब्लेम शिकणार आहे. प्रॉब्लेम्स ऑन अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स. ओके. तर आपण ह्याच्यामध्ये काय करू, त्या स्लाइड मध्ये सगळे स्टेप्स वगैरे बघून घेऊ. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप सगळं एक्सप्लेनेशन सांगतो. ते एक नोटबुक मध्ये तुम्ही मेन्शन करून ठेवा आणि त्याच्यानंतर काय एक दोन प्रॉब्लेम्स आपण या टॉपिक वर सॉल्व्ह करणार आहेत. आणि मित्रांनो, आता सांगायला हा जे प्रॉब्लेम टाइप नंबर 1 आहे, तुम्हाला कंपल्सरी या एक्झाम मध्ये विचारणार म्हणजे विचारणार. ओके. अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स 4 मार्काला क्वेश्चन येतो. बीट नंबर सेकंड मध्ये येईल ते. ठीक आहे. तर तुम्हाला 4 मार्क्स साठी हा वाला क्वेश्चन कंपल्सरी दिसणार म्हणजे दिसणार. पण त्याच्या अगोदर आपल्याला सगळ्या जे पॅरामीटर्स आहेत पहिले माहीत होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपण हा जे लेक्चर आहे याच बेसिसवर आपण आणलेले आहे. ठीक आहे. सुरुवात करू. चलो, वन बाय वन आपण स्टार्ट करू. ओके. तर ह्याच्यामध्ये एक मी बीम घेतो. ओके. बीम घेतो. इथं मी बीम काढतो. ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट कळणार. ओके. तर हा झाला तुमचा AST. त्याच्यानंतर हा वाला जो झाला तुमचा बी आणि हा तुमचा कॅपिटल डी. त्याच्यानंतर हे जे सेंटर पासून तर ह्या एक्स्ट्रीम फायबर पर्यंतचा डिस्टन्स आहे किंवा डेप्थ आहे, दॅट इज डी. आणि खालचा जे आहे सेंटर पासून तर नियरेस्ट फायबर पर्यंतचा डिस्टन्स आहे तुमचा डी डॅश. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या बीम मध्ये कळालेल्या असेल. आता आपण त्या पॅरामीटर्स त्याचे फुल फॉर्म्स काय ते एकदा बघून घेऊ. ठीक आहे. बघा आता बी म्हणजे काय, इथं बी म्हणजे दिलेला आहे मित्रांनो, दॅट इज विड्थ ऑफ बीम. बी म्हणजे काय, विड्थ ऑफ बीम आहे. ओके. बी म्हणजे काय राहणार, विड्थ ऑफ बीम राहणार. त्याच्यानंतर डी म्हणजे काय, कॅपिटल डी. कॅपिटल डी इज द ओव्हरऑल डेप्थ. काय म्हणतो त्याला, ओव्हरऑल डेप्थ. आणि स्मॉल डी चा अर्थ काय, इफेक्टिव्ह डेप्थ. ठीक आहे. स्मॉल डी म्हणजे इफेक्टिव्ह डेप्थ. आता आपल्याला इफेक्टिव्ह डेप्थ आणि डी डॅश इथं अजून एक नोटेशन दिलेलं आहे, दॅट इज डी डॅश. डी डॅशला म्हणतो आपण इफेक्टिव्ह कव्हर. आता हे इफेक्टिव्ह कव्हर कशासाठी देतात, टू फाइट बॅक विथ रेजिस्टन्स, टू फाइट बॅक विथ करोजन. ओके. तर रेजिस्टन्स प्रोव्हाइड करण्यासाठी अगेन्स्ट करोजन, तर ते त्याच्यासाठी आपण काय करतो, इथं इफेक्टिव्ह कव्हर देतो. कारण की इफेक्टिव्ह कव्हर जेवढा कमी तेवढंच तुमचं जे स्टील आहे ते एक्सपोज टू ऍटमॉस्फिअर राहणार. म्हणजे लवकरच ते स्टील काय होणार, ते गंजणार, खराब होणार किंवा करोजन्स मध्ये जाणार आहे. ठीक आहे. फॉर आवर सेफ्टी पर्पज, फॉर आवर सेफ्टी ऑफ मटेरियल, त्याच्यासाठी आपण काय करतो, प्रॉपर इफेक्टिव्ह कव्हर आपण प्रोव्हाइड करतो, जे की IS कोडनं दिलेलं आहे. ठीक आहे. IS कोडच्या नॉर्म्स मध्ये दिलेले आहेत. पर्टिक्युलर ग्रेड साठी किती कव्हर प्रोव्हाइड करायचं ते व्हॅल्यूज मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे. नॉमिनल कव्हरचे आहेत, म्हणजे नॉमिनल कव्हर वरून आपण इफेक्टिव्ह कव्हर काढता येतात. बट तुमच्या डिप्लोमा लेवलला डायरेक्टली ते इफेक्टिव्ह कव्हर आपण अज्युम करतो एक पर्टिक्युलर व्हॅल्यू. ठीक आहे. नाही दिलं तर ते आता पुढच्या प्रॉब्लेम्स मध्ये तुम्हाला सांगणार आहे. ओके. चलो, आता नेक्स्ट काय येतं, एन. एन म्हणजे काय, नंबर ऑफ स्टील बार्स. आता नंबर ऑफ स्टील बारच्या अगोदर मला एक गोष्ट सांगायचं होतं, कॅपिटल डी इक्वल्स टू डी प्लस डी डॅश. बरोबर आहे का. या डायग्राम वरून तुम्हाला कळते कॅपिटल डी कसं काढायचं, डी प्लस डी डॅश करून काढायचं. लक्षात आलं, डी प्लस डी डॅश. स्मॉल डी प्लस डी डॅश. डी डॅश म्हणजे काय, इफेक्टिव्ह कव्हर. स्मॉल डी म्हणजे काय, इफेक्टिव्ह कव्हर, सॉरी इफेक्टिव्ह डेप्थ. आणि डी कॅपिटल डी म्हणजे काय, ओव्हरऑल डेप्थ. ठीक आहे. स्मॉल बी म्हणजे काय, विड्थ ऑफ बीम. ओके. त्याच्यानंतर एन म्हणजे काय, नंबर ऑफ बार्स. ठीक आहे. हे किती नंबर्स आहेत, फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल घेतलेत, तर ह्या तुम्हाला किती दिसाले, 3. मग 3 काय झाला, तर यांची किंमत, दॅट इज एन इक्वल्स टू 3. नंबर ऑफ बार्स आर 3. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डाया. डाया कशाला देतो, फाय ने देतो ना, सगळ्यांना माहिती आहे, सॉम मध्ये शिकले तुम्ही. फाय विल बी युअर डायमीटर ऑफ बार. त्याच्यानंतर FCK आहे, FY आहे. FCK चा अर्थ आहे कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. ते कशावरून ठरतं मित्रांनो, फॉर एक्झाम्पल M20 तुम्हाला ग्रेड दिला असेल कॉन्क्रीटचा,
तर त्याच्यापासून तुम्हाला एफसीके ची व्हॅल्यू कशी लिहायची, दॅट इज एफसीके डायरेक्टली काय लिहायचं 20 न्यूटन पर एम स्क्वेअर. किती लिहायचं 20 न्यूटन पर एम स्क्वेअर. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, समजा तुम्हाला एफ वाय ची किंमत काढायची असेल फ्रॉम द ग्रेड ऑफ स्टील. फॉर एक्झाम्पल ग्रेड ऑफ स्टील दिलेला आहे एफ 415. मग आपण डायरेक्टली काय लिहिणार एफ वाय ची किंमत दॅट इज कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ स्टील. किती येणार इथं 415 न्यूटन पर एम स्क्वेअर. किती येणार 415 न्यूटन पर एम स्क्वेअर. ठीक आहे. तर कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट हे एम सिरीज मध्ये दिलेले राहतात. एम म्हणजे मिक्स 20 चा अर्थ काय त्याचं कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ राहणार आहे. फॉर एक्झाम्पल इथं M30 दिलाय. मग 30 काय झाला 30 झाला एफसीके ची किंमत. आणि एफसीके ची किंमत कशामध्ये मेजर करतो, दोन्ही व्हॅल्यूज न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये मेजर करतो. लक्षात आलं इथपर्यंत काय डाऊट आहे का, दोन्ही व्हॅल्यूज आपण कशामध्ये मेजर करतो, न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये मेजर करतो. ओके. तर स्टीलच्या तुमच्या सिलेबसला ठीक आहे किंवा आपण 3 ग्रेड्स युजली घेतो स्टीलच्या, दॅट इज एफई 250, एफई 415 आणि एफई 500. माझ्या फर्स्ट इंट्रोडक्शन लेक्चर मध्ये पण तुम्हाला या ग्रेडचे नॉलेज दिले होते मी. 3 ग्रेड्स युजली आपण काय कन्स्ट्रक्शन मध्ये आपण यूज करतो, दॅट इज एफई 250, 415 आणि 500. बट नाव आपण एफई 550 हे कॉमन ग्रेड दिसणार तुमच्या कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये. ओके. तर हे झालं तुमचा एमएस बार म्हणजे माइल्ड स्टील. आणि हे झाले तुमचा टॉर स्टील. आणि टॉर स्टील मध्ये आपण कोणता आहे ते, दॅट इज HYSD बार. दॅट इज HYSD म्हणजे हाय इल्ड स्ट्रेंथ डिफॉर्म बार्स. म्हणजे त्याचं स्ट्रेंथ कशा आहे इल्डिंग मध्ये हाय स्ट्रेंथ असेल. ठीक आहे. तर या दोन ग्रेड्स कशामध्ये पडतात, टॉर स्टील मध्ये पडतात. लक्षात आलं, एनी डाऊट. ठीक आहे. चला आता या सगळ्या पॅरामीटर्स आपण एकदा बघून घेतलं. आणि याच्यामध्ये अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्सचा अर्थ काय MU चं कॅल्क्युलेशन राहतो. तर इथं मी मेन्शन करून दिलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये स्टेप्स बघा मित्रांनो. फर्स्ट स्टेप काय राहणार, फर्स्ट स्टेप राहतो डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस. ठीक आहे. डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस. कारण की ह्याच्यावरूनच आपलं सेक्शन डिफाईन होतो की अंडर एनफोर्स्ड आहे का ओव्हर एनफोर्स्ड आहे. ठीक आहे. तर अंडर एनफोर्स्ड आहे का ओव्हर एनफोर्स्ड आहे. आता अंडर एनफोर्स्ड आणि ओव्हर एनफोर्स्ड थोडं तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता हा जे एक्सिव आहे, एक्सिव ला काय म्हणलं, डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस. ठीक आहे. आणि अजून एक पॅरामीटर आहे मित्रांनो इथं, क्रिटिकल न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ किंवा डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस. क्रिटिकल न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ जे की आयएस कोड दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. आयएस कोड्स मध्ये आहेत. स्टँडर्ड ग्रेड ऑफ स्टील साठी त्याचे पर्टिक्युलर व्हॅल्यूज जे की एक्सयू लिमिट म्हणतो किंवा एक्सयू मॅक्सिमम नी पण आपण डिनोट करतो त्या व्हॅल्यूज. ठीक आहे. तर याचे अब्रिव्हिएशन जे आहेत किंवा नोटेशन जे आहेत ते एक्सयू मॅक्स किंवा एक्सयू लिमिट म्हणलं तरी चालते. ओके. काय काय बुक्स मध्ये एक्सयू मॅक्सिममच्या फॉर्म मध्ये आहेत व्हॅल्यूज आणि काय काय याच्यामध्ये एक्सयू लिमिट जे आहेत. बट दोन्हीचं मिनिंग जे आहे ते सेमच राहणार, दॅट इज क्रिटिकल न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ. ठीक आहे. तर इथं एक्सयू मॅक्सिमम किंवा एक्सयू लिमिट वरून आता पीडीएफ मध्ये मी मॅक्सिमम ऍड केला तर शब्द तुम्ही पण मॅक्सिममच शब्द यूज करायचं किंवा नोटेशन यूज करायचं. तर हा झाला तुमचा क्रिटिकल. क्रिटिकलचा अर्थ काय मॅक्सिमम. न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ. न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ. क्रिटिकल न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ. समजा फॉर एक्झाम्पल एक्सयू लेस दॅन एक्सयू मॅक्सिमम असा कंडिशन आला, कारण की हे कॅल्क्युलेटिव्ह पॅरामीटर्स आहेत जे की व्हॅल्यूज टाकून आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. मग हा फॉर एक्झाम्पल इफ एक्सयू लेस दॅन एक्सयू मॅक्स असेल तर त्या सेक्शनला आपण कोणतं सेक्शन म्हणतो, अंडर रेनफोर्स्ड सेक्शन. अंडर रेनफोर्स्ड सेक्शन. व्हॉट डू यू मीन बाय अंडर रेनफोर्स्ड सेक्शन. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले इल्डिंग कोणत्या मटेरियलचं होणार आहे, ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले इल्डिंग स्टीलचा होणार आहे. इल्डिंगचा अर्थ काय फेल्युअर. कोण फेल होणार, अंडर एनफोर्स मध्ये स्टील फेल होणार आहे. बट स्टीलचा फेल्युअर जे आहे ते कसं आहे, इट विल गिव्ह पर्टिक्युलर साइन बिफोर फेल्युअर. ठीक आहे. कारण की स्टील आपण स्टार्टिंगलाच ऍडव्हान्टेजेस मध्ये बघितला होता. स्टील इज अ विच मटेरियल, डक्टाईल मटेरियल. विच मटेरियल, डक्टाईल मटेरियल. ठीक आहे. तर लक्षात आलं. तर अंडर रेनफोर्सचा अर्थ काय, त्याच्यामध्ये इल्डिंग पहिले कशाचं होईल, स्टीलचं होणार आहे. स्टीलचं फेल्युअर होणार आहे. त्याच्यानंतर कॉन्क्रीट फेल्युअर. आणि स्टीलचं जे फेल्युअर आहे डक्टाईल फेल्युअर राहतो
कॉन्क्रीट जे की क्रशिंग मध्ये फेल होतो. ठीक आहे. नेक्स्ट, एक्सयू ग्रेटर दॅन एक्सयू मॅक्सिमम असेल तर त्या सेक्शनला आपण म्हणतो ओव्हर रेनफोर्स्ड सेक्शन. का ओव्हर रेनफोर्स्ड सेक्शन, ओव्हर रेनफोर्स्ड सेक्शन. आता हे ओव्हर रेनफोर्स्ड सेक्शनचा अर्थ काय त्याच्यामध्ये मेनली कोणता मटेरियल लवकर फेल होईल? कॉन्क्रीट. करेक्ट आहे. कारण की इथं आपण हेवी स्टील यूज करतो, हेवी स्टील यूज करतो सेक्शन्स मध्ये. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले इल्डिंग कशाचं होणार? कॉन्क्रीटचं होणार आहे. बट आता या दोन्ही सेक्शन्स मध्ये सगळ्यात सेफर सेक्शन कोणतं आहे? अंडर एनफोर्स्ड सेक्शन. ठीक आहे. अंडर एनफोर्स्ड सेक्शन. सडनली ते सेक्शन फेल होणार नाही, काहीतरी साईन दाखवणार त्याच्यानंतर ते फेल होणार अंडर द अप्लिकेशन ऑफ लोड्स. लक्षात आलं? अंडर ऍप्लिकेशन किंवा कॉम्बिनेशन ऑफ लोड्स. ठीक आहे. बट हा सेक्शन जे की डेंजरस सेक्शन आहे आपल्यासाठी, विदाउट एनी साईन कॉन्क्रीट काय होणार? सडन फेल्युअर दाखवतो तिथे. ठीक आहे. क्रशिंग मध्ये फेल होणार कॉन्क्रीट. ठीक आहे. विदाउट एनी साईन, विदाउट एनी साईन ते सेक्शन कसं कसं होणार? ते सडनली फेल होणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळं आपण हा जे सेक्शन आहे आपल्या कन्स्ट्रक्शन मध्ये अवॉइड करतो. ओके. आणि समजा फॉर एक्झाम्पल हा सेक्शन पण समजा कॅल्क्युलेशन्स मध्ये आलेला असेल फॉर एन फोर सेक्शन, बट आपण सेक्शन आपल्या इकॉनॉमिकल सेक्शन म्हणून कोणता सेक्शन यूज करतो? दॅट इज बॅलन्स्ड सेक्शन. कोणता सेक्शन? बॅलन्स्ड सेक्शन आपण काय करतो? यूज करतो. कारण की तिथं युनिफॉर्मिटी आणि जे कॉन्क्रीट आणि स्टील आहे इट शुड इल्ड सायमल्टेनियसली. युनिफॉर्म फेल्युअर पाहिजे तुमच्या स्ट्रक्चर्स मध्ये किंवा तुमच्या पर्टिक्युलर कॉम्पोनंट, ज्यानेकरून सेफ्टी आणि इकॉनॉमी या दोन्ही जे व्हॅल्यू जे पॅरामीटर्स आहेत ते तुम्हाला अचीव करता येईल तुमच्या पर्टिक्युलर आरसीसी कंपाऊंड्स मध्ये किंवा आरसी स्ट्रक्चरचा विचार केला. ठीक आहे. तर बॅलन्स्ड सेक्शन, त्या बॅलन्स सेक्शनचा रोल म्हणजे काय आहे? रोटेशन दॅट इज एक्सयू इक्वल्स टू एक्सयू मॅक्सिमम. समजा ओव्हर एनफोर्स्ड सेक्शन आला तर डिझाईन कोणत्या सेक्शनला करायचं आपल्याला? बॅलन्स्ड सेक्शन. आणि बॅलन्स सेक्शन मध्ये काय होणार? स्टील आणि कॉन्क्रीट सायमल्टेनियसली इल्ड होणार, जे की युनिफॉर्म फेल्युअर्स मध्ये आपल्याला भेटणार आहे. ओके. स्ट्रक्चर शुड फेल युनिफॉर्मली. ठीक आहे. तर हे मॅक्झिमम लिमिट आहे जे की आपण सेक्शन्स मध्ये काय म्हणू शकतो आपण घेऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर युअर सेफर जे सेक्शन आहे दॅट इज अंडर एनफोर्स्ड सेक्शन. इट विल गिव्ह पर्टिक्युलर साइन बिफोर फेल्युअर. It will not give particular sign before failure. The failure will take place suddenly without giving any particular sign. But ओव्हर एन फोर सेक्शन आला तर आपल्याला बॅलन्स सेक्शन्सला डिझाईन करावं लागते. आणि बॅलन्स सेक्शनचं कंडिशन काय? दॅट इज एक्स इक्वल्स टू एक्सयू मॅक्सिमम. हे व्हॅल्यूज आहेत, पर्टिक्युलर पॅरामीटर्स आहेत जे की कशावर डिपेंड राहतात? तुमच्या स्टील ग्रेड्सवर डिपेंड राहतात, तुमच्या क्रॉस सेक्शनल एरियावर डिपेंड राहतात. लक्षात आलं का? ठीक आहे. तर एक्सयू एक्सयू मॅक्सिमम कशासाठी काढतो? लक्षात आलं? ठीक आहे. फॉर गेटिंग पर्टिक्युलर सेक्शन फॉर आरसीसी बीम. चलो. हा. तर इथे बघा, तर एक्सयू चा व्हॅल्यू काय? एक्सयू कसा काढतो? युजिंग दिस फॉर्म्युला दॅट इज 0.87 FYST डिवायडेड बाय 0.36 FCKB. आता इथं 0.87 जे आहे ते कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथला आपण काय करतो? मल्टिप्लाय करतो टू गेट अ डिझाईन स्ट्रेंथ. ओके. कारण की याच्यामध्ये काय अप्लाय केला असेल? फॅक्टर ऑफ सेफ्टी अप्लाय केला. ठीक आहे. त्याच्यानंतर 0.36 FCKB. आता इथं बी म्हणजे काय? बी म्हणजे स्टार्टिंगला सांगितलं विड्थ ऑफ बीम राहतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एएसटी चा अर्थ काय? एरिया ऑफ स्टील. एन पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर तुम्ही काढला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये किंवा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर्स मध्ये. त्याच्यानंतर एफ आय एफ सी के आर द ग्रेड. सिम्पली आपण काय करायचं? ग्रेड बघायचं, त्याचे व्हॅल्यूज मेन्शन करून घ्यायचे इन गिवन डेटा. त्याच्यानंतर क्रिटिकल न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ दॅट इज एक्सयू मॅक्स इक्वल्स टू 0.53 डी एफई 250 साठी, 0.48 डी एफई 415 साठी आणि 0.46 डी एफई 500 साठी. ठीक आहे. तर हे व्हॅल्यूज तुम्हाला पार्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. चलो, आताच कंपॅरिझन सांगितले ते 3 कंपॅरिझन लक्षात ठेवायचं आहे. दॅट इज एक्सयू लेस दॅन एक्सयू मॅक्सिमम अंडर एनफोर्स सेक्शन, एक्सयू ग्रेटर दॅन एक्सयू मॅक्सिमम ओव्हर एनफोर्स सेक्शन. बट
ओव्हर एन्फोर्स सेक्शन्स आपण आपल्या कन्स्ट्रक्शन्स मध्ये अवॉइड करतो अँड वी आर डिझायनिंग फॉर विथ सेक्शन बॅलन्स्ड सेक्शन. तर बॅलन्स सेक्शन साठी इथं एक्स यू इक्वल्स टू एक्स यू मॅक्सिमम घ्यावं लागतं. एक्स इक्वल्स टू एक्स यू मॅक्सिमम घ्यावं लागतं. ओके, लक्षात आलं? ठीक आहे. नेक्स्ट आता काय कॅल्क्युलेट द अल्टिमेट मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स, जे की अंडर एन्फोर्स सेक्शन साठी फॉर्म्युला दिलेला आहे 0.87 FySt d मायनस 0.42 XU. त्याच्यानंतर ओव्हर एन्फोर्स साठी पण आहे आपल्याकडे फॉर्म्युला 0.36 FCK BXU d मायनस 0.42 XU. ओके, बट वी आर अवॉइडिंग दिस सेक्शन. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, MU इक्वल्स टू MU मॅक्सिमम करावं लागेल. आणि इथं मॅक्सिमम किंवा MU लिमिट म्हणलं तरी चालतं रे. ठीक आहे, या MU मॅक्सिमम इज इक्वल्स टू MU लिमिट. ठीक आहे, आणि XU मॅक्सिममला तुम्ही काय यूज करू शकता, MU लिमिट पण यूज करू शकता. या सगळ्यांचं मिनिंग एकच आहे, लक्षात ठेवा. ओके, फक्त नोटेशन्स वेगळे. चलो, आता हे सगळ्या स्टेप झालेत. आता डायरेक्टली आपण काय करू, प्रॉब्लेम्सला मूव्ह ऑन करू. लक्षात आलं? ठीक आहे. काही स्टेप्स मध्ये डाऊट्स आहेत का रे? डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकता आणि ते रिपीट मी त्या टॉपिक रिवाइज करून घेणार आहे. ओके, चला आता फर्स्ट प्रॉब्लेम बघू. काय दिलेलं आहे इथं? ठीक आहे, काय दिलेलं आहे फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये? फाइंड द मोमेंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ आरसीसी बीम. ठीक आहे, 230 mm वाइड अँड 550 mm डीप इफेक्टिव्ह. सगळ्यात महत्वाचं इथं वर्ड वर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला. डीप इफेक्टिव्ह. इफेक्टिव्हचा अर्थ आहे कोणता डेप्थ आहे ते, इफेक्टिव्ह डेप्थ आहे. इफेक्टिव्ह डेप्थचा अर्थ काय, स्मॉल डी. लक्षात आलं? स्मॉल डी. रेनफोर्स्ड विथ 4 बार्स ऑफ डायमीटर किती, 22 mm ऑन टेन्शन साइड. आणि अजून एक आहे मित्रांनो, तुम्हाला एक हे सांगायचं होतं मला. हा जे प्रॉब्लेम्स आहेत ते कोणत्या बीमचे आहेत, सिंगली रेनफोर्स्ड बीम आहे. सगळे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेत आपण डिप्लोमा लेवलला, ते कोणत्या बीम साठी आहे, सिंगली रेनफोर्स्ड बीम साठी आहेत मित्रांनो. सिंगली रेनफोर्स्ड बीमचा अर्थ काय, सिंगली रेनफोर्स्ड बीमचा अर्थ काय, ऑलवेज हे तुमचा न्यूट्रल ऍक्सिस आहे, सगळ्यांना माहित आहे. ठीक आहे, तर न्यूट्रल ऍक्सिसच्या खालचा जे झोन आहे त्याला आपण टेन्शन झोन म्हणतो. न्यूट्रल ऍक्सिसच्या वरच्या झोनला आपण कॉम्प्रेशन झोन म्हणतो. तर समजा सिंगली रेनफोर्स्ड बीम तुमच्या सिलेबस मध्ये सिंगलीच आहे, डबलीच नाही कन्सेप्ट. ठीक आहे, तर इथं सिंगली रेनफोर्स्ड बीमचा अर्थ काय, स्टील प्रोव्हाइडेड ओनली इन विच झोन, टेन्शन झोन. कोणत्या झोनला स्टील प्रोव्हाइड करतो आपण, ओनली टेन्शन झोनला प्रोव्हाइड करतो मित्रांनो. ठीक आहे, कॉम्प्रेशन झोनला तुम्हाला दिसणार नाही. कॉम्प्रेशन झोन मध्ये आले तरी ते हँगर बार्स वगैरे आपण यूज करतो. बट ह्याच मिनिंग काय जे आहे सिंगली रेनफोर्स्ड बीमचा, एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला, स्टील कोणत्या झोन मध्ये प्रोव्हाइड करतो आपण, ओनली टेन्शन झोन. आणि टेन्शन झोन राहते न्यूट्रल ऍक्सिसच्या खालचा. आणि ते ज्या न्यूट्रल ऍक्सिस म्हणजे काय, तिथं बेंडिंग स्ट्रेसेस किती राहतात, बेंडिंग स्ट्रेसेस विल ऑलवेज झिरो. ते पण आपण शिकला होता स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये, लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे, तर इथं स्ट्रेसेस विल बी झिरो. आणि त्या न्यूट्रल ऍक्सिसच्या खालचा जे झोन आहे ते टेन्शन झोन आहे. आणि आपण टेन्शन झोन मध्ये काय करतो, सिंगली रेनफोर्स्ड सेक्शन्स मध्ये स्टील प्रोव्हाइड करतो. लक्षात आलं? चला नेक्स्ट, ऑन टेन्शन साइड use M20 grade of concrete and Fe 415 steel. Use M20 grade concrete and Fe 415 steel. बघा कधी विचारलेला आहे, विंटर 2024 मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, आईस्क्रीमचा क्वेश्चन आहे. चला आता आपण सॉल्व्ह करू त्याला. पहिले गिवन डेटा मध्ये लिहून घेऊ व्हॅल्यूज. आरसीसी बीम दिलेला आहे मित्रांनो, आरसीसी बीम त्याचं सेक्शन किती आहे, 230 mm बाय 550 mm डीप इफेक्टिव्ह म्हणला. काय म्हणले, डीप इफेक्टिव्ह. याचा अर्थ बी ची किंमत किती झाली, बी ची किंमत आहे 230 mm आणि डी ची किंमत किती आहे, 550
550 mm लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे. अजून काय? हा, अजून काय दिलेलं आहे? रेनफोर्स्ड विथ 4 बार्स ऑफ 22 mm डाया. म्हणजे इथे एन ची किंमत किती रे? एन ची किंमत आहे 4 बार्स. 4 बार्स. त्या नंबरिंगला कसं देतो? हॅशटॅगने देतो. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 22 mm डाया ऑन टेन्शन साइड. आपण स्टील प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यामधून आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय? अल्टिमेट मोमेंट ऑफ रेझिस्टन्स. मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे M20 दिलंय. आता सांगितलं M20 चा अर्थ काय? FCK ची किंमत किती? 20 न्यूटन पर mm स्क्वेअर. आणि FCK ला काय म्हणायचं? कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. आणि त्याच्यानंतर FE 415 दिले. दॅट इज FY ची किंमत किती आहे? 415 न्यूटन पर mm स्क्वेअर. आणि त्याला आपण काय म्हणतो? कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ स्टील. ठीक आहे. तर हा तुमचा गिवन डेटा झाला. चलो, आता प्रॉब्लेम बघूत आपण, म्हणजे प्रॉब्लेमचं सोल्युशन बघूत. तर फर्स्ट स्टेप काय म्हणलं तिथं? डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस फाइंड आउट करायचं. फर्स्ट स्टेप काय म्हणायचा? डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस. डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस. काय आहे ते डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस? फॉर्म्युला काय? XU इक्वल्स टू 0.87 FY AST डिवायडेड बाय 0.36 FCK B. करेक्ट आहे? FCK B. आता इथं सिम्पली काय करायचं? आपल्याला व्हॅल्यूज टाकून द्यायचे. कशामध्ये? या फॉर्म्युल्यामध्ये. ठीक आहे. बट त्याच्या अगोदर आपण वेर AST चा अर्थ काय राहते? N पाय बाय 4 इंटू 5 चा स्क्वेअर. N ची किंमत किती आहे? किती बार्स आहेत? बघा 4 बार्स आहेत. 4 इंटू पाय बाय 4 इंटू 22 चा स्क्वेअर. याची किंमत किती येणार? चला कॅल्क्युलेट करा लवकर. किंमत किती येणार सांगा मला. चला याचं कॅल्क्युलेशन बघा मित्रांनो. किती येते? 1520.53 mm स्क्वेअर. करेक्ट आहे? AST च व्हॅल्यू आहे. चलो आता नेक्स्ट स्टेप काय राहील? नेक्स्ट स्टेप राहणार तुमचा XU कॅल्क्युलेट करा. आता सगळ्या व्हॅल्यूज माहित आहेत तुम्हाला. XU इक्वल्स टू 0.87 FY ची किंमत 415. AST आहे तुमच्याकडं आत्ताच कॅल्क्युलेशन केलं. दॅट इज 1520.53 डिवायडेड बाय 0.36 FCK ची किंमत 20 आणि B ची किंमत किती आहे? विड्थ ऑफ बीम दॅट इज 230. चला कॅल्क्युलेट करा. 0.87 FY ची किंमत 415. 1520.53 डिवायडेड बाय 0.36 20 इंटू 230. बघा हे किती आलं? 331.51 mm आलेलं आहे. करेक्ट. हे कशाची किंमत आहे? हे आहे तुमचे XU ची. XU म्हणजे काय राहतो? XU म्हणजे डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस. लक्षात आलं? इथपर्यंत काय डाऊट? ठीक आहे. चला आता नेक्स्ट स्टेप. स्टेप नंबर 2 काय राहत होते? क्रिटिकल डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस. क्रिटिकल डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस दॅट इज XU मॅक्सिमम. आता XU मॅक्सिमम कोणता ग्रेड दिला रे? 415. मग त्याच्यासाठी बघा व्हॅल्यू कोणता येतो इथं? 415 साठी किती आहे? 415 साठी 0.48 D आहे. 0.48 D आहे. ओके. चलो, तर 0.48 D फॉर विच ग्रेड? फॉर FE 415. 0.48 D ची किंमत किती आहे? इफेक्टिव्ह डेप्थ 550. व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा किती येईल? 0.48 इंटू 550. याची किंमत येते मित्रांनो दॅट इज 264 mm. किती येणार? 264 mm. बरोबर आहे का? ग्रेड 415 दिलं तर त्याच्यासाठी व्हॅल्यू किती राहणार? XU मॅक्सिममचा दॅट इज 0.48 D. आणि D म्हणजे काय? इफेक्टिव्ह डेप्थ जे की 550 दिलेला आहे.
ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप काय राहील, कम्पेरिंग फॉर डिफाइनिंग द सेक्शन, कम्पेरिंग XU अँड XU मॅक्सिमम as XU किती आहे XU 331.51 mm which is greater than XU maximum आणि मॅक्सिमम ची किंमत किती आहे रे, मॅक्सिमम ची किंमत आहे 264. therefore सेक्शन इज, कोणता सेक्शन आहे, सेक्शन इज ओव्हर रेनफोर्स्ड, सेक्शन इज ओव्हर रेनफोर्स्ड सेक्शन. ठीक आहे, सेक्शन इज ओव्हर रेनफोर्स्ड आणि आपण अवॉइड करतो ते सेक्शन, त्याच्यासाठी आपल्याला कोणतं सेक्शन घ्यावं लागेल, बॅलन्स्ड सेक्शन घ्यावं लागेल. लक्षात आलं. ठीक आहे, बॅलन्स्ड सेक्शन घ्यावं लागेल. मग बॅलन्स सेक्शन साठी स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करावा लागेल. करेक्ट आहे. मग स्टँडर्ड फॉर्म्युला काय, एकदा बघा, चेक करा. बघा या स्लाइड मध्ये आहे, किती आहे व्हॅल्यू, तर MU मॅक्सिमम जे आहे ते कोणत्यासाठी, FE 415 साठी 0.138 FCK BD स्क्वेअर राहतो. लक्षात आलं. चल, तर नेक्स्ट स्टेप, लास्ट स्टेप, दॅट इज अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स, अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स. ठीक है, अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स. देयरफॉर MU विल बी MU मॅक्सिममच्या बरोबर, म्हणजे MU इक्वल्स टू MU मॅक्स. कस काय, कारण की आपण कोणतं सेक्शन घेतो, समजा ओव्हर रेनफोर्स झालं तर बॅलन्स्ड सेक्शन घेतो आणि त्याची किंमत आहे 0.138 FCK BD स्क्वेअर. हे कोणत्या ग्रेड साठी, ग्रेड FE 415 साठी. 500 आलं तर 500चा यूज करा, 250 आलं तर 250च फॉर्म्युला यूज करायचं. ठीक आहे, तर 0.138 FCK ची किंमत आहे मित्रांनो 20 आणि हे 230 आणि हे 550चा स्क्वेअर. ठीक आहे, तर हे 0.138 FCK 20, हे 230 आणि हे 550, ह्याची किंमत येईल मित्रांनो दॅट इज 192. ठीक आहे, 192.027 10⁶ कशामध्ये येईल, हे न्यूटन MM मध्ये येणार. कस काय, कारण की FCK चं कॉन्सन्ट्रेशन करा, FCK कशामध्ये येतं, न्यूटन. मग मोमेंट कशामध्ये येतो, न्यूटन MM मध्ये. सगळ्या व्हॅल्यूज MM मध्ये, डायमेन्शन्स. ठीक आहे, मग याला किलो न्यूटन मध्ये सांगायचं असेल तर 192.027 किलो न्यूटन मीटर. कस काय, कारण की या व्हॅल्यूला आपण कशाने डिवाइड केलेलं आहे, 10⁶ न डिवाइड केलंय. मग 10⁶ डिवाइडेड बाय 10⁶ ते गेला, मग कशामध्ये आलं ते व्हॅल्यू, किलो न्यूटन मीटर मध्ये आलंय. कसं येते ते सांगतो. 1 न्यूटन MM इक्वल्स टू, आता 1 न्यूटनला किलो करण्यासाठी किती करावं लागेल, -3 न मल्टिप्लाय करावं लागेल. करेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट अजून काय, MM ला मीटर साठी -3 नच मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथं दोघांचं जे पॉवर आहे, दोघांचं पॉवर -3 आहे, तर ऍडिशन होईल आणि टोटल व्हॅल्यू किती येईल, -6. आणि हे कशामध्ये येईल तुमचं व्हॅल्यू, न्यूटन किलो न्यूटन मीटर मध्ये येणार. तर डायरेक्टली सांगायचं गेलं तर 1 न्यूटन MM इक्वल्स टू 10⁻⁶ किलो न्यूटन मीटर. ओके, तर याच्यामध्ये मल्टिप्लाय करा, इथं +6 आहे, -6 आहे, गेट कॅन्सल, डायरेक्टली 192.027 किलो न्यूटन मीटर एवढं व्हॅल्यू आलेलं आहे तुमचं MU. लक्षात आलं का रे. ठीक आहे, तर ओव्हर रेनफोर्स आलं, तर ओव्हर रेनफोर्सचा फॉर्म्युला आपण बॅलन्स सेक्शनचे यूज करून कॅल्क्युलेट केले. तर हे 2024 मध्ये आलेला क्वेश्चन आता पण प्रिडिक्टेड आहे, नोट करून ठेवा. कंपल्सरी हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये, MSBTच्या एक्झाम मध्ये दिसणार आहे आणि आता युनिट टेस्ट मध्ये पण तुमच्या, समजा सेकंड चॅप्टर झाला असेल तर हा कॉमनली दिसणार. ओके, चलो आता नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन काय सांगते बघा, अ बीम हॅव्हिंग डायमेन्शन 230 mm. ठीक आहे, 230 mm बाय 450 mm इफेक्टिव्ह. सगळ्यात महत्वाचं वर्ड कोणतं आहे, इथं इफेक्टिव्ह वर्ड आहे. इज रेनफोर्स्ड विथ 4 बार्स ऑफ 16 mm डायमीटर ऑन टेन्शन साइड. आपल्याला माहिती आहे सिंगली रेनफोर्स्ड बीम आहे आपल्या सिलेबसला, राहणार स्टील टेन्शन झोनला.
तर अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे फॉर M20 अँड FE415 ग्रेड साठी. हा क्वेश्चन 2023 मध्ये विचारलेला क्वेश्चन. ओके, चला. तर गिवन डेटा पहिले बनवून घेऊ. गिवन मध्ये काय काय, आरसीसी बीम दिलेला आहे तुम्हाला. डायमेन्शन्स काय, 230 mm बाय 450 mm इफेक्टिव्ह म्हणला तर डेप्थ कोणतं झालं ते इफेक्टिव्ह. पहिला जे डायमेन्शन आहे त्याला आपण बी म्हणतो. सेकंड वाल्याला डिपेंड करल ते ओव्हरऑल पण येऊ शकते तिथं वर्ड. तर ओव्हरऑल म्हणला तर कॅपिटल डी. मग तुम्हाला तिथं डी डॅश मेन्शन केला असेल. नाही केलं तर तुमच्या MSBT मध्ये जनरली मी बघितलं पेपर मध्ये डी डॅश ची किंमत किती यूज केलेली आहे, 40 mm यूज केलेली आहे. ठीक आहे, ओके. चल, पण हा ऍक्च्युली 40 mm येत नाही, कारण की एक्सपोजर कंडिशन वर आपलं नॉमिनल कव्हर डिपेंड राहतो. त्याच्यामध्ये 5/2 ऍड केलं तर इफेक्टिव्ह कव्हर निघणार. ठीक आहे, ते पुढे मी कन्सेप्ट एक 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 कन्सेप्ट तुम्हाला शिकवतो जसं जसं आपण या टॉपिक्स मध्ये इन्व्हॉल्वमेंट घेऊ. तर 450 mm. नंबर ऑफ बार्स किती येते, 4 बार्स. डायमीटर किती आहे, 16 चा. ऑन टेन्शन साइड ग्रेड कोणते दिलेत, M20. म्हणजे FCK ची किंमत किती रे, 20 न्यूटन पर mm². बरोबर ना, 20 न्यूटन पर mm². आणि FE 415. FY ची किंमत किती येईल मग, 415 न्यूटन पर mm². आपल्याला फाइंड आउट काय करायचं मित्रांनो, फाइंड आउट करायचं आहे MU. ओके, तर हा झाला तुमचा गिवन डेटा. आता आपण सोल्युशन्स बघू. तर फर्स्ट स्टेप काय, आता सगळ्याला माहित झाला एक्सयू. एक्सयू कॅल्क्युलेट करायचं. एक्सयू ला काय म्हणतो, डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस. डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस म्हणतो. ओके, तर इथं हेडिंग टाकायचं डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस कॅल्क्युलेशन. मग इथं एक्सयू इक्वल्स टू 0.87 FYAST divided by 0.36 FCKB, where AST equals to फॉर्म्युला काय, N π/4 इंटू फायचा स्क्वेअर. N ची किंमत 4 इंटू π/4 इंटू फायचा स्क्वेअर म्हणजे 16 चा स्क्वेअर. ते व्हॅल्यू येणार मित्रांनो 804.24. किती आहे ते AST, 804.24 mm². लक्षात आलं. ठीक आहे, आता व्हॅल्यूज टाकून द्या फॉर्म्युल्यामध्ये. तर एक्सयू इक्वल्स टू 0.87. FY ची किंमत 415, 804.24 डिवायडेड बाय 0.36. FCK ची किंमत 20 आणि B ची किंमत 230. ठीक आहे, तर याची किंमत येईल आफ्टर कॅल्क्युलेशन 0.87. FY ची किंमत 415 आणि हे व्हॅल्यू आहे 804.24 डिवायडेड बाय 0.36, 20 आणि हे 230. 175.34. 175.34 mm. ओके, हा झाला तुमचा एक्सयू चा व्हॅल्यू. चला आता नेक्स्ट सेकंड. सगळ्यांना माहित आहे काय रे, क्रिटिकल डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस. क्रिटिकल डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस. मग इथं एक्सयू मॅक्सिमम इक्वल्स टू ग्रेड सेम सेम दिलेला आहे 415. 415 साठी किती रे, 0.48 D. फॉर विच ग्रेड, FE 415. 0.48 D ची किंमत आहे 450. ठीक आहे, डी ची किंमत किती आहे रे, 450च आहे ना. हा, 450. तर हे किती येईल मित्रांनो आफ्टर कॅल्क्युलेशन, 0.48 इंटू 450, 216 येतो.
किती येईल 216. त्याच्यानंतर हे झाला तुमचा एक्सयू मॅक्स ची व्हॅल्यू. नेक्स्ट आहे थर्ड स्टेप कम्पेरिंग. कशासाठी करतो? टू डिफाइन द सेक्शन. कम्पेरिंग एक्सयू अँड एक्सयू मॅक्सिमम. एक्सयू अँड एक्सयू मॅक्सिमम. ऍज एक्सयू ची किंमत किती रे? 175.34 mm विच इज लेस दॅन, ठीक आहे, विच इज लेस दॅन एक्सयू मॅक्सिमम. आणि मॅक्सिमम ची किंमत किती आहे? दॅट इज 175.34 mm. ठीक आहे, सॉरी सॉरी, एक्सयू ची किंमत 175.34 आहे आणि एक्सयू मॅक्सिमम आहे मित्रांनो 216. 216. आणि 216 मोठा आहे 175 पेक्षा. तर असं असल तर सेक्शन कसं आहे रे? एक्सयू लेस दॅन एक्सयू मॅक्स ला सेक्शन इज अंडर रेनफोर्स्ड. सेक्शन इज अंडर रेनफोर्स्ड सेक्शन. लक्षात आलं? अंडर रेनफोर्स्ड सेक्शन. आता आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. ठीक आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला आहे ना आपल्याकडं. तर 4 स्टेप अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स. अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स. तर इथं एमयू ची किंमत बघा, अंडर रेनफोर्स साठी फॉर्म्युला काय येतं? अंडर रेनफोर्स साठी दॅट इज 0.87 FY AST D minus 0.42 XU. D minus 0.42 XU. इथं 0.87 FY AST in bracket D minus 0.42 XU. इथं 0.87 FY ची किंमत 415, AST आहे 804.24 इन ब्रॅकेट 450 मायनस 0.42 216. ठीक आहे, तर इथं कॅल्क्युलेशन करू. 0.87 FY ची किंमत 415, 804.24 इन ब्रॅकेट 450 मायनस 0.42 आणि हे 216. मग हे येणार मित्रांनो 104.32 10 to the power 6 न्यूटन पर mm, सॉरी न्यूटन mm. आणि हे 104.32 किलो न्यूटन मीटर हा तुमचा फायनल व्हॅल्यू राहणार. कशासाठी? फॉर एमयू. आणि एमयू ला काय म्हणतो आपण? अल्टिमेट मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स. ठीक आहे, आय होप सो या प्रॉब्लेम्स, डिझाईन स्टेप्स आणि या व्हॅल्यूज, सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला समजला असेल. आणि हे जे स्टेप्स आहेत ते व्यवस्थित फॉलो करा. आणि तुम्हाला आत्ता प्रिव्हियस मध्ये पण सांगितलं होतं, आता पण सांगितलं, स्टार मार, 5 स्टार करून ठेवा, कारण की प्रॉब्लेम तुम्हाला दिसणार आहे. तर बाकीचे पण प्रॉब्लेम्स मी घेऊन येईल टाईप वाईज. हे पहिला टाईप झाला. आता सेकंड टाईप जे आहे ते लिमिटिंग मोमेंट ऑफ रेजिस्टन्स आहे, एरिया ऑफ स्टील कॅल्क्युलेशन, एरिया ऑफ स्टील रिक्वायर्ड कॅल्क्युलेशन वर आहे. ते पण क्वेश्चन कंपल्सरीच आहे. ते क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी घेऊन येईल तुमच्यासाठी. ठीक आहे, तर हा जे काही 2-3 टाइप्स आहेत ते मी फ्रीली युट्यूब चॅनलवर, आपल्या डिप्लोमाला चॅनलवर, युट्यूब चॅनलवर मी फ्री देणार आहे. बाकीच्या जे व्हिडिओज आहेत किंवा चॅप्टर्स आहेत ते तुम्हाला ऍपवर भेटणार. त्याच्यासाठी तुम्ही नक्की डाउनलोड करा डिप्लोमाला ऍप, जे की प्ले स्टोर वर अँड्रॉइड आणि iOS साठी पण आहे. ठीक आहे, तर तुम्ही डाउनलोड करा. लवकरच आपल्या व्हिडिओ जे आहेत ते 1 बाय 1 अपलोड होणार आहेत आणि होतील. ते जसं जसं लेक्चर्स मी घेईल तसं तसं ते ऍपमध्ये तुम्हाला लेक्चर्स दिसणार आहेत. ठीक आहे, तर प्रॅक्टिस करा, मस्त राहा. ठीक आहे, आणि सगळ्यांना आज मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. ओके, चला, थँक्यू.